महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। अचलपूर तालुका अतिवृष्टीच्या मदतीतून वगळल्याने मनसे आक्रमक। मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रितेश अवघड यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिली चटणी भाकर भेट। पर्जन्यमापक यंत्राला हार फुले वाहून शासनाचा निषेध। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा। अचलपूर अतिवृष्टीने बाधित शेतकरी आज मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रितेश अवघड यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडकले। प्रशासनाने 65 मिलीमीटर पाऊस न पडल्यामुळे अतिवृष्टीतून अचलपूर तालुका वगळण्यात आला। ही बातमी शेतकऱ्यांमध्ये पसरताच प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त झाला। तालुक्यातील विविध गावांचे शेतकरी या मनसेच्या आंदोलनात सहभागी झाले होते। अमरावती जिल्ह्यातील सर्वात जास्त शेती व्यवसायावर अवलंबून असणारा तालुका म्हणून अचलपूर तालुक्याची ओळख आहे। तालुक्यात यंदाच्या संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व शेती पिकाची नासाडी केली आहे। असे असताना अचलपूर महसूल मंडळात येणाऱ्या अचलपूर, परतवाडा, असतपूर, परतोट, रासेगाव यापैकी ज्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र पावसाची सरासरी मोजण्यासाठी लावले आहे त्या यंत्राचा अचलपूर तालुक्यातील खोटा रिपोर्ट गेल्याचे आजच्या परिस्थितीवरून लक्षात येते। ज्या स्कायमेट वेदर कंपनी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला या यंत्रांच्या मेंटेनन्सचे काम मिळाले आहे, त्या कंपनीने जिल्ह्यातील 7 तालुक्यांवर एक सुपरवायझर नेमून त्यांच्याकडून फक्त 3 ते 4 महिन्यातून एकदा यंत्रस्थळी जाऊन पाहणी करण्याचे काम करण्यात येते। तरी आपण महसूल विभाग व कृषी विभाग या दोन्ही यंत्रणेकडून तालुक्यातील प्रत्येक ग्रामसभेचे 65 मिलीपेक्षा जास्त पाऊस झाला की नाही याबाबतचा ग्रामसभेचा ठराव बोलावून अचलपूर तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित मदत टाकण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांना तहसीलदार मार्फत लेखी निवेदन पाठवण्यात आले। यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रितेश अवघड यांच्यासह मनसे शेतकरी सेनेचे भूषण नागे, जनहित कक्ष जिल्हा उपाध्यक्ष विवेक महल्ले, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष अभय गोवारे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद कात्रे, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल आखरे, तालुका उपाध्यक्ष सागर डांगे, अमित ठाकरे, पंकज पर्वतकर, अंकुश वाघ, दिनेश बचे, महादेव नागे, मनोज माहुलकर, बापूरावजी पातुर्डे, हरिभाऊ नांदुरकर, निखिल ठाकरे, मोहन पवार, दादाराव कात्रे, नंदू कात्रे, सुनील इंगळे, दामोदर पडोळे, विकास बेदरकर, सुभाष पिसे, साहेबराव पातुर्डे, सचिन बेदरकर, राजू कुटे, श्रीराम बचे, धनराज कात्रे, राजूभाऊ झाडे, रामेश्वर कोहर, नरेंद्र पातोड, वासुदेव कात्रे, गणोरकर यांच्यासह तालुक्यातील अन्य शेतकरी उपस्थित होते। अचलपूर तालुक्याला 3 वर्षात अतिवृष्टीची मदत नाही। प्रितेश अवघड। अचलपूर तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना गेल्या 3 वर्षांपासून एकही रुपया अतिवृष्टीचा मिळाला नाही। महसूल विभाग व कृषी विभाग यांच्यानुसार पर्जन्यमापक यंत्रांमध्ये 65 मिलीमीटर पावसाची नोंद न झाल्यामुळे अचलपूर तालुका अतिवृष्टीमधून वगळण्यात आला, अशी चर्चा होत असताना पाटबंधारे विभागाच्या अचलपूर तालुक्यातील वज्जर प्रकल्पामध्ये आजच्या तारखेत 972 मिलीमीटर पावसाची शासकीय नोंद आहे। यावरून हे सिद्ध होते की लावलेले महसूल मंडळ मधील 6ही यंत्र कुचकामी असल्यामुळे शेतकरी अतिवृष्टीच्या लाभांपासून वंचित राहिले आहेत, असे मत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रितेश अवघड यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले। महाराष्ट्र, मी भूषण नागे, जिल्हा उपाध्यक्ष मनसे। आता बाधित कास्तकार, आज आम्ही इथे जून-जुलै महिन्यात जी अतिवृष्टी झाली भयानक स्वरूपाची अचलपूर तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्रात, त्यामधून ऐन सणासुदीच्या वेळेला कास्तकाराच्या तोंडाचा घास ह्या प्रशासनाने अचलपूर तालुका अतिवृष्टी यादीतून वगळून त्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम प्रशासनाने केले आहे। त्याच्यासाठी आज आम्ही इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व महाराष्ट्र सैनिक व सर्व बाधित कास्तकार इथे जमा झालेलो आहे व या प्रशासनाने आज कास्तकारांवर चटणी भाकर खायची वेळ आणली। त्यासाठी आज आम्ही प्रतिकात्मक आंदोलन, एक चटणी भाकर खाऊन व महसूल विभागाला चटणी भाकर देऊन त्यांना भेट देऊन व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जे म्हणतात की आता बा कास्तकारांचं, शेतकऱ्यांचं हक्काचं सरकार आलेलं आहे, पण आपण बघतो या सरकारमध्ये आपल्या या तालुक्यात 3 आमदार आहेत। 3 आमदारांचा एक तालुका होते, तरीसुद्धा इथे वगळला मेलघाटच्या पायथ्यापाशी हा अचलपूर तालुका, इथे दरवर्षी अतिप्रमाणात पाऊस पडतो
गेल्या 3 वर्षापासून कोरोनाच्या काळात बाजारभाव नसलेले विविध रोगांमुळे ग्रासलेले संत्रा पिकं खराब झाले, कपाशी खराब झाली, तरीही यांनी कुठल्याही प्रकारची 3 वर्षापासून दखल घेतली नाही. फक्त एका छोट्या मशीनच्या भरशावर कास्तकाराचं नुकसान कसं काय ठरवू शकते? मग यांचे प्रत्येक मंडळात असलेले पटवारी, यांचे मंडळ अधिकारी, महसूल विभाग यांनी जे सर्व केले त्याचं काय झालं? यांच्या ह्याच्यातही असे निकष आहे की 31 मेपर्यंत जर टेम्परेचर वाढलं तर नुकसान भरपाई भेटी नाही. 1 जूनला कधी वादळ आलं तर मग त्याचा वाली कोण? त्या कास्तकाराचा वाली कोण? आणि आता म्हणतात की आता सर्वे करा. जून जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं नुकसान भरपाईचा सर्वे, आता ते नुकसान नातीमोल झालं आहे, आता कोण दिशील? तरी अजूनही 8 दिवसापासून कंटिन्यू पाणी असल्याने अजूनही नुकसान होत आहे कास्तकारांचं. तरी माझ्या कास्तकार बांधवांच्या वतीने हे अशी मागणी आहे की तुम्ही सणसुद्धाच्या दिवशी दिवाळीच्या वेळेस कास्तकाराला ही चटणी भाकर खायची वेळ आणली. ही चटणी भाकर तुम्ही स्वतः खाऊन तुम्ही स्वतः विचार करावा की कसा त्या कास्तकाराला वाटत असेल. आमचं एकच हे म्हणणं आहे की इथं आमदार झाला तुपाशी व त्यांच्या भरोशावर असलेले कास्तकार झाले उपाशी. त्याच्यामुळे आज आम्ही हे प्रतिकात्मक आंदोलन करणार आहे. व यानंतरही जर 8 दिवसात हा अचलपूर तालुका जर पुन्हा इथं यादीत घेऊन कास्तकारांना न्याय दिला नाही तर इथे मनसे स्टाईलने एक आगळं वेगळं व अतिशय तीव्र आंदोलन करू. मग त्यावेळेस आमच्यावर किती केसेस लावा, काही लावा, कास्तकारांसाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ. जय महाराष्ट्र. या 3 वर्षापासून जी अचलपूर तालुका वगळण्यात येत आहे, या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे जे काही नुकसान होत आहे, शेतं पाण्याखाली आलेले आहेत, संत्र गळत आहेत, त्याच्यात पराठ्या तुरी वाळलेल्या आहेत, तुरी दुबारा त्याच्यात पेरणी करून शिना तरीसुद्धा आज इतकं काही पावसामुळे नुकसान आहे की कास्तकाराला विचार पडतो आहे की आपल्या परिवाराला कसं पोषण करायचं हा विचार पडत आहे. आणि ह्या प्रशासन आम्हाला या अचलपूर तालुक्याला या शासनाच्या मदतीपासून वगळत आहे. तरी आपण या शासनाने जर आमच्या कास्तकाराचा विचार न करता जर आम्हाला लाभ मिळाला नाही, मिळत असून हे का देत नाहीत बा, का वगळतात आम्हाला कास्तकाराला? का फक्त अचलपूर तालुक्यामध्येच पाऊस पडत नाही का? इतर तालुक्यामध्ये पाऊस पडत आहे का? प्रत्येक शेतकऱ्यांच्या आजही शेतामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता की भरपूर पाणी साचलेलं आहे आणि रोज पाणी येत आहे, अतिवृष्टी होत आहे. कालही भरपूर पाऊस झालेला आहे, मुसळधार होत आहे. फक्त त्या मराठवाडा आणि या ठिकाणीच काही मुसळधार होत नाही आहे. या विदर्भामध्ये या अचलपूर तालुक्यामध्ये भरपूर पाऊस आहे, तरीसुद्धा यंत्रणे लावून यंत्रणेची तपासणी करतात. कधी येत नाही यंत्रणेनं, कधी तपासणी, कधी कुठचे बंदसुद्धा आहेत. आणि तपासणी न करता आणि मी म्हणतो प्रत्येक कास्तकाराच्या तुम्ही ठिकाणी जा आणि त्या शेतकऱ्यांची चर्चा करा, तुम्हाला माहीत पडेल. आणि त्या गावोगावी जाऊनच तुम्हाला माहिती पडेल की पाणी खरोखर पाऊस आहे का. त्या कर्मचारी वर्ग जागेहून अहवाल पाठवतो, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन कधी पाहिलं का त्यांनी? ऑफिसमध्ये बसतो आणि स्वतःच अहवाल तयार करून तिला पाठवून देतो आणि तहसीलदार त्यांच्यावर हे करून तिला वर पाठवून देतात. तर कास्तकाराला न्याय मिळेल कसा? जर आम्हाला न्याय मिळाला नाही कास्तकाराला, आम्ही अतिशय तीव्र आंदोलन करू. या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रितेश भाऊच्या नेतृत्वाखाली आणि आमचे भूषण भाऊ नागे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा पेटून उठून आंदोलन करू. जर आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आमचा जर तालुका वगळण्यात जर आला आणि याची शासनाने जरूर दक्षता घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म.
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।